श्री श्री स्वामी समर्थ. वट सावित्री पौर्णिमा 2026चा शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे? वडाची पूजा कोणत्या वेळात करावी? सकाळी पूजा केली तर चांगलं की दुपारी पूजा केली तर चांगलं? नेमका शुभ मुहूर्त कोणता आहे? वट सावित्रीच्या दिवशी कोणत्या वेळात व्रत सोडावे आणि अशी कोणती वेळ आहे ज्यामध्ये पूजा केल्यानं व्रताचं पूर्ण फळ मिळतं? असे अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले असतात. कारण वटसावित्री पौर्णिमा हा केवळ एक सण नाही, अखंड सौभाग्य म्हणजेच आपल्या पतीचे आरोग्य, कुटुंबाचं सुख आणि संसारातील समृद्धी यासाठी केले जाणारा अत्यंत पवित्र व्रत मानला जातो. त्यामुळे पूजा करताना योग्य वेळ, योग्य पद्धत आणि योग्य नियम याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटसावित्री पौर्णिमा 2026चा संपूर्ण शुभ मुहूर्त, पूजा करण्याची योग्य वेळ, पूजा कधी सुरू करावी, वडाची पूजा किती वाजेपर्यंत करावी, व्रत कधी सोडावा, कोणत्या वेळेत पूजा टाळावी आणि पूजेसोबत धर्मशास्त्रीय काय सांगतात आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, अनेक वेळा श्रद्धा भरपूर असते पण योग्य माहिती नसल्यामुळे पूजा घाईगडबडीत केल्या जाते. काही महिला सकाळी खूप लवकर पूजा करतात तर काही महिला दुपारपर्यंत थांबतात. त्यावेळी नेमकं योग्य वेळ कोणती हे जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया वटसावित्री पौर्णिमा 2026चा शुभ मुहूर्त आणि पूजेसाठी संपूर्ण माहिती. यंदा 2026मध्ये वटसावित्री पौर्णिमा सोमवार 29 जून रोजी साजरी केल्या जाणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला हे व्रत केल्या जाते. या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून सावित्री सत्यवान यांचं स्मरण करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पारंपरिक पंचांगानुसार सकाळी 8:48 ते सकाळी 10:40 पर्यंतचाच कालावधी आहे. पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या वेळेमध्ये वडाची पूजा, प्रदक्षिणा आणि व्रतविधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, कारण या काळात ग्रह नक्षत्रांची स्थिती पूजेसाठी अनुकूल मानल्या जाते. तथापि जर या वेळेत पूजा करणं शक्य नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. राहू काळ टाळून सकाळपासून दुपारी 12 वाजेपर्यंत कोणत्याही वेळात पूजा करता येते. मात्र शक्यतो वडाची पूजा फार उशिरा करू नये, कारण वटपूजेसाठी सकाळचाच कालावधी अधिक शुभ मानला जातो. यानंतर तुम्ही पूजेची संपूर्ण प्रक्रिया, साहित्य, प्रदक्षिणा सोडण्याची वेळ, कथा, नियम आणि चुका टाळावेत याबद्दल पुढे सांगू शकते का? कारण आपण फक्त वटसावित्री पौर्णिमाचं व्रत करून फळ मिळत नाही, तर आपल्याला पूजेचं जर पूर्ण फळ घ्यायचं असेल तर आपल्याला ती कथासुद्धा सेवन करावे लागते. पूजेसाठी जाताना साहित्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल, उदबत्ती, तुपाचा दिवा, कापसाचा दोरा किंवा सुती फळ, नारळ आणि ओटीचं साहित्य घ्यावं. वडाच्या झाडाजवळ पोहोचल्यानंतर सर्वप्रथम झाडाच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण करावं. त्यानंतर हळद कुंकू व्हावे, फूल अर्पण करावीत आणि तुपाचा दिवा लावा. वटवृक्षामध्ये भगवान विष्णू, ब्रह्म आणि महेश यांचा वास असल्याची धार्मिक मान्यता आहे. वटवृक्षाला नमस्कार करून आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. यानंतर वडाभोवती 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणादरम्यान कापसाचा दोरा झाडाभोवती गुंडाळावा. प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो किंवा ओम नमः शिवाय किंवा सावित्री सत्यवानाचं स्मरण करावं. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली प्रार्थना हीच सर्वात मोठी पूजा मानली जाते. या दिवशी अनेक महिला निर्जल व्रत करतात तर काही महिला फळाहार करून व्रत पाळतात. मात्र व्रत करताना आपल्या प्रकृतीची काळजी घेणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. देवाला भक्तिप्रिय असते, शरीराला त्रास देणं नव्हे. त्यामुळे ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत ना, त्यांनी आपल्या क्षमतेनुसार व्रत करावं. वटसावित्री पौर्णिमाच्या दिवशी शक्यतो घरात वादविवाद करू नयेत, कुणालाही कठोर शब्द बोलू नये आणि ज्येष्ठांचा अपमान करू नये. घरातील आई-वडील, सासू-सासरे आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावं. या दिवशी केलेलं दान देखील अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तींना
मदत केल्यास पुण्याचं फळ वाढत जातं. संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि सावित्री मातेला नमस्कार करावा. आपल्या संसारातील सुख, शांती, समाधान आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करावी. वटसावित्री पौर्णिमा ही केवळ एक पूजा किंवा व्रत नसून नवरा बायकोमधील विश्वास, प्रेम, समर्पण आणि निष्ठेचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे हा दिवस श्रद्धेने, आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करावा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, सावित्री माता आणि वटवृक्षाची कृपा कायम तुमच्या परिवारावरती राहील. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.